नमस्कार मित्रांनो, आज महाराष्ट्रातील दादा हरपले. खरं तर राजकारणामध्ये अनेक राजनेते आहेत, परंतु दादांचं व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ह्यांचं एक विमान क्रॅशमध्ये दुःखद निधन झालेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की महाराष्ट्राला ज्या पद्धतीने दादा लाभलेले होते, आजही त्यांच्या तोडीचं जे कर्तृत्ववान नेता हे सध्या तरी कोण तसं दिसत नाहीये. परंतु इतर राजनेत्यांची काम करण्याची पद्धत वेगळी, पण दादांची काम करण्याची पद्धत वेगळीच होती, म्हणायला काय हरकत नाहीये. सकाळी 6 वाजता जो राजनेता फील्डवर असतो तो खरा समाजाबद्दल किंवा समाजकार्याची दखल घेणारा, नागरिकांशी संवाद साधणारा, प्रशासनामध्ये त्यांना योग्य ते प्राधिकरणाला जाब विचारून नागरिकांना न्याय मिळवून देणारा असा नेता म्हणजे अजितदादा. खरं तर आजवरची जर तुम्ही भूमिका दादांची जर पाहिली तर ती भूमिका विकासाकडे, जरी राजकारणामध्ये त्यांचे आरोप प्रत्यारोप काही जरी असलं तरी एक स्पष्ट वक्ता म्हणून त्यांना ओळखलं जायचं. हो, मी गेलो तर गेलो, मी आलो तर आलो. त्यांची जी एक बेधडक जी भाषा होती स्टेजवरती किंवा असंही त्यांच्या ज्या सामान्य कार्यकर्ता, त्यांच्या आसपासमधले जे कार्यकर्ता काम घेऊन यायचे त्यांना सुद्धा ते नाही तर नाही म्हणायचे. इतर नेत्यांसारखं त्यांनी कधीही त्या कार्यकर्त्यांना वागणूक दिली नाही की हे मी करतो, त्यांना लटकवत ठेवणं म्हणा किंवा त्यांना फक्त आश्वासन देणं म्हणा. त्यांनी रोखठोक भूमिकेसाठी त्यांची ओळख होतीच आणि ती आजवर राहिलेली होती. आज त्यांच्या जाण्याने खरं तर महाराष्ट्राचा दादा हरवला ही जी लोकांमधली जी काही त्यांच्या प्रती असलेला जो प्रेम आहे तो दिसून येत आहे. परंतु ही वेळ नव्हती त्यांची जाण्याची, कारण अजून खूप त्यांना संघर्ष होतं. येणाऱ्या नवीन पिढीला त्यांचं मार्गदर्शन गरजेचं होतं, कारण आजची जी पिढी आहे जी राजकारणापासून लांब पळतीये त्या लोकांना उत्तम उदाहरण अजितदादांचं एक होतं. माननीय शरद पवार साहेब आजवर ज्या पद्धतीने त्यांचं जरी म्हटलं जातं की वय झालेलं आहे, परंतु त्यांची जी बुद्धिमत्ता आहे, त्यांची जी सक्रिय राजकारणामधली जी पाऊल आहे ती त्यांनी कायम ठेवलेली आहे. त्याच अनुषंगाने अजितदादांचा एक खूप मोठा मोह आहे महाराष्ट्र राज्यात. युवा पिढी त्यांना मोठ्या प्रमाणात आवर्जून दादांना हाक देत असतात. ही वेळ नव्हती त्यांची जाण्याची, पण म्हणतात ना, जो सगळ्यांना आवडतो तो देवाला आवडतो. कदाचित त्या भावनाने काही अपघाती निधन झाला ह्याचं महाराष्ट्रातील तमाम नेत्यांना किंवा तमाम समाजाच्या नेत्यांना, जे काही जनता आहे त्यांना थोडीशी ही दुःखद बातमी, ही अत्यंत गंभीर प्रश्न झाल्याने थोडीशी चिंता व्यक्त होतीये की भविष्याच्या राजकारणामध्ये जी युवा पिढी आहे त्यांचा एक मार्गदर्शक हरपलं म्हणावं लागेल.